कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. अगदी संघर्षाची सिदोरी आता कमरेला बांधावी लागेल आणि यशस्वीची चव जर चाखायची असेल या दोन्ही टीम्सला तर आज क्रिकेटचा खेळ काय आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काय असतं आणि 11 खेळाडूंचा हा क्रिकेटचा प्रचिती असलेला नक्कीच खेळ कशा प्रकारे खेळण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते ना, ती मैदानाच्या आतमध्ये आता टीम मोठी देसाई आणि टीम जयदुर्गा सुरई या दोन क्रिकेट संघाला इथनं करावी लागेल. हे सोपं नसेल दोन्ही टीमसाठी, कारण आमच्या पूर्णपणे GTCची पूर्णपणे टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. या मॅचला कव्हर करण्यासाठी ऑपरेटर आमचे भूपेश नक्कीच पाहायला मिळतात, त्याच्यासोबत सूरज ऑपरेटिंगला होते, सूरज जाधव नक्कीच तुम्हाला कॅमेरामॅन पाहायला मिळतात. अनेक वर्षे नक्कीच त्यांनी GTCला दिली गेली आणि वर्क जर त्यांचं पाहिलं गेलं ना तर त्यांच्या कॅमेरावरच्या माध्यमातून त्याच्या प्रेमात पडाल. एखाद्या नक्कीच थेट वाहिनीला अक्षरशः एखाद्या गोष्टीचा आपण उल्लेख करतो की प्रत्येक शृंखलेमध्ये एखाद्या वाहिनीचं चांगलं काम का होत असतं तर एखाद्या वाहिनीचा ऑपरेटर चांगला असतो, एखाद्या वाहिनीचा कॅमेरामॅन चांगला असतो, परंतु GTC कडे ना अगदी चमकणारे हिरे आहेत. रुपेश नक्कीच तुम्ही भूपेशला पहा, त्याच्यानंतर सूरजला पहा, त्याच्यानंतर गणेशला पहा, अगदी तेजस भोईरला पहा आणि त्याच्या समवेत जर पाहिलं गेलं ना तर जयंत मोरे आहेत, आमचे प्रथमेश आहेत, चांगल्या प्रकारे योगदान ना या GTC टीमला देतात. त्याच्या अनुषंगाने आज जल्पेश भोईरने ना पूर्णपणे जिम्मेदारी अगदी 0% रिक्सवरती त्यांच्यावरती सोडून दिली आहे. तर राकेशजी भोईर यांच्याकडनं टीम सुरईला खूप सारे शुभेच्छा येतात. तर जो प्रेक्षक कक्ष आहे नक्कीच, जो प्रेक्षक कक्ष आहे त्याच्यामध्ये एक बाईक नक्कीच, ज्या बाईकवरती प्रेक्षक बसलेले आहेत, विनंती करेन तिथल्या एका गाडीची नक्कीच काचेची किरणे परावर्तित होत आहेत तर ती काच खाली काढायची आहे. विजयदादा भोईर नक्कीच जिथे एक वयोवृद्ध प्रेक्षक आमचा नक्कीच त्या स्टँडच्या समोरून चालला आहे त्याच्यामध्ये नक्कीच जे प्रेक्षक बसले आहेत गाडीची काच सूर्यकिरणे नक्कीच परावर्तित होत आहेत तरी ती काच कृपया करून खाली करायची आहे. मॅच होते सुरू, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रुपेश आणि विनोद. ज्या प्रकारे नक्कीच या खेळाडूने नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये केला आणि त्याच्या समोर आता आपल्याला पाहायला मिळतो संदेश मात्र. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा दरम्यान प्रयत्न होता, फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी रुपेश आणि पहिलाच बॉल या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून चांगला संदेश आपल्या टीम मोठी देसाईसाठी देत असताना आपल्या टीमसाठी हा पहिलाच बॉल त्या ठिकाणी डॉट फेकला गेलाय. हा मेगा स्क्रीनवरती नक्कीच तुमचा रिप्लाय होता, अक्युरेटली मिडल स्टिक वरून नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला आणि पहिलाच बॉलवरती डॉट बॉल. बहुत तयार ओव्हर द विकेट संदेश. या वेळेला ऑन द टोस खेळायचा होता, रायझिंग अँड सरप्रायझिंग. पहा राईज 1/4 ओव्हरचा नक्कीच इशारा दिला गेला आणि 1/4 ओव्हरचा इशारा का दिला गेला हा नक्कीच मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. बॉलला थोडंसं राईज केलं गेलं, सरप्राईज देण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या पंचाने संदेशला सरप्राईज केलं की 1/4 ओव्हर आता याच्यानंतर तुम्ही अतिरिक्त बाउन्स चेंडू फेकू शकत नाही. डॉट बॉल या वेळेला हुक करायचा होता, परंतु पहा आजच्या दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी रुपेशची राहिली आणि त्या रुपेशचा नक्कीच इथं फायदा घेतला जातोय तो म्हणजेच संदेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. रुपेशचा विचार केला गेला ना तर अधिक सचिन रमेश तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग यांची जेवढी उंची आहे तेवढा खेळाडू आहे आणि संदेशचा विचार केला गेला ना तर तब्बल ईशांत शर्माच्या जोडीला नक्कीच येईल. बहुत यार या वेळेला फटका चांगला आपल्या बॅटमधला क्लास दाखवत असताना गुणवत्ता दाखवली गेली रुपेशने, परंतु रुपेश किती वेळ शांत राहणार आहे. आजच्या दिवसामध्ये अगदी आपल्या कामगिरीच्या जोरावरती रुपेशने टीम सुरई क्रिकेट संघाला विजय प्रस्थापित करून दिला. तो रुपेशना थांबणारा नाहीये. रुपेश आणि संदेश असा कॉन्टेस्ट नाहीये मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये डोंबिवली वर्सेस भिवंडी असा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी टीम सुरई आजच्या दिवसामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आणि कालच्या दिवसामधला दादागिरी प्रस्थापित करणारा संघ म्हणजे टीम मोठी देसाई. या वेळेला सरळ रेषेत पहा इनफिल्डला भेदून अगदी गॅप मध्ये खेळतात, बॉल सरळ रेषेत पाठवला गेला लॉंग ऑन सीमा रेषे पार. मी म्हटलं होतं की रुपेश शांत बसणारा, इम्प्रोव्हायझेशन आपल्या बॅटिंग मध्ये करत असताना लॉंग ऑनच्या दिशेने हा बॉल धाडला गेलाय, तोही चौकार. युद्ध नक्कीच गावात गाजताना पाहायला मिळेल, कारण लफड्यांची चर्चा तुम्ही अनेक सारा वेळ पाहिली असेल, परंतु क्रिकेटमध्ये हार आणि पराजयाची चर्चा ना अनेक साऱ्या विभागामध्ये होत असते, परंतु या शृंखलेची चर्चा तशीच या मॅचची चर्चा आता उद्यापर्यंत राहणार आहे. बहुत यार
या वेळेला पुन्हा एकदा तोच बॉल सेम रिझल्ट होता. अगदी फुटला जात असताना ऑन साईडला नक्कीच क्रॉस बॅटर स्ट्रोक त्यांना खेळायचं होतं, परंतु हरकत नाहीये. टीम सांगते सुरई पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या आल्या नाही. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात फक्त धावसंख्या 6. दुसऱ्या षटकामध्ये ना कदाचित तिसऱ्या षटकासाठी प्रेम पाचारण होतील, जे प्रेम टीमचे कॅप्टन आहेत आजच्या दिवसासाठी. नक्कीच हे तुम्ही आमचं रंगमंच पाहिलं, जिथे सुमितजी भोईर ज्यांच्या संकल्पनेतून साकारली स्पर्धा, त्यांची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी या स्पर्धेला अगदी सुरेखरित्या मान सन्मान देत असताना हा ॲनालिसिस पहिल्या षटकामध्ये ज्या ठिकाणी आपण जर पाहिला गेला तर या धावसंख्या बनवल्या गेल्या 6 ते तुमच्या नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवरती होत्या. चांगली रंगेली मॅच. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये आला धावसंख्या 6. बॉल आणि रन इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये. आता दुसऱ्या षटकामध्ये प्रेम नक्कीच याला पाचारण केले गेले. ज्या टीमच्या कॅप्टनची मी उपमा तिसऱ्या षटकासाठी केली होती, परंतु आता त्या प्रेमला ना इथनं दुसऱ्या षटकासाठी पाठवला गेलाय. खऱ्या अर्थाने जिनियल ऑलराऊंडर आहे. डीपमध्ये ते फिल्डिंगला असतात, परंतु बॉलिंगचा आता तुम्ही त्याचा वेग पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, या वेळेला गतीचा वापर, बॉल करतोय हवाईचा पर. आनंद नक्कीच टीम सुरई घेऊ शकते जिंकल्यानंतर, परंतु शरदजी पाटील यांनी अजूनही आनंद वाढवला गेलाय. कारण ज्या ठिकाणी नक्की सुरई टीम या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच या मॅचमध्ये सेमी फायनलच्या मॅचमध्ये पुढे सरकली ना, तर शरदजी पाटील यांच्याकडनं संध्याकाळी मेजवानीची सुविधा आहे. जरी सोमवारचा दिवस असला तरी मेजवानीची व्यवस्था त्या ठिकाणी शरदजी पाटील यांनी केलेली आहे. षटकाराला टीमची धावसंख्या 12 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती वेलकम टू द ग्राउंड प्रेमचं स्वागत केलं गेलंय. या वेळेला ग्लान्स करायचा होता, आउटसाइडच्या लक्ष्यम इम्पॅक्ट व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच आपल्याला सुदीप सरांच्या त्या ठिकाणी डिसिजनने पाहायला मिळालं. आणि ज्या अर्थाने हा बॉल आउटसाइड लक्ष्यमवरती होता, हा इम्पॅक्ट पडलाच असता व्हाईट बॉलचा. त्या ठिकाणी इम्प्लिमेंट बिल्डअप होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 13 ऑन बोर्ड, 13 या आकड्यावरती. भागीदारी विनोद आणि रुपेशमध्ये आहे. दोघांच्या बॅटबंद एक षटकार आलाय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेला तर रुपेशच्या बॅटबंद नक्कीच पहिल्याच बॉलवरती षटकार आला प्रेमच्या अगेन्स्ट. या वेळेला दिल स्कूप करायचा होता, बॅटवरती नाहीये. त्या ठिकाणी बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच थोडीशी बाहेर गेली. दोनची मागणी स्ट्रायकर एंडवरती फेकी धोकादायक ठरू शकली असती. धावसंख्या रुपेश समवेत विनोदसाठी, परंतु इथनं धोका टळला गेलाय. पहा कोऑर्डिनेशन झालं, कन्व्हर्शन झालं. दोघांच्या नजरा एकमेकांच्या अगदी डोळ्यांसमोर नजरा घालून नक्कीच दोन फलंदाज पाहिले गेले, कॉल केला गेला. अगदी नजरेंचा खेळ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. रुपेशने लगेच इशारा केला विनोदला की या 2 धावसंख्या होतील. बीट झाल्यानंतर एक धावसंख्या ऑलरेडी कंप्लीट झाली होती आणि त्याच्यानंतर लगेचच सिंगल एकवटत असताना अजून एक सिंगल रिस्क उचलली गेली, धोका उचलला गेला आणि त्या बॉलवरती आल्या धावसंख्या 2. टीमची धावसंख्या 15. यावेळेला फटका चांगला बॅटवरती मिडल नाहीये, डाऊन दी बॉल फिल्डर मिड विकेट चेस करतील बॉल आणि कॅच झाली ड्रॉप. विनोदची कॅच ड्रॉप झाली आहे. पहा भागीदारी ड्रॉप झाली असती आणि हलवार पद्धतीने फिल्डर वळले तर होते, परंतु हातामधनं कॅच त्याच्या नक्कीच तुम्हाला ड्रॉप होताना पाहायला मिळाली. पुल केला होता त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले जर तुम्हाला पाहायला असेल तर नक्कीच हा चेंडू पहा. प्रेम आले ओव्हर द विकेटने, बॉल व्यवस्थित बॅटवरती मिडल नव्हता. मिड विकेटला बॉल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फिल्डरने नक्कीच अगदी इझिली या गोष्टीला त्यांना कंप्लीट करायचं होतं, परंतु इझिली पडला हातामध्ये, पण तो निसटला सुद्धा गेला जमिनीमध्ये बॉल. या वेळेला फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान नक्कीच फिल्डर तैनात केले गेले आहे, जिथे नक्कीच बॅटिंगच्या माध्यमातून रुपेश होते, तर रुपेशच्या बॅटमध्ये ही सिंगल आली. या षटकामध्ये 4 चेंडू समाप्त झाल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या 6, म्हणजे या षटकाचा आपण जर विचार केला गेला तर तब्बल 11 धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्यात प्रेम या गोलंदाजानं. अपडेट ना तुम्हाला प्रत्येक बॉलवरती प्रत्येक कॅल्क्युलेटिंग आकड्याची ठेवावी लागते. तीच अपडेटिंग आता आकडा वाढवत असताना टीम जयदुर्गा सुरई. या वेळेला फुल टॉस बॉल होता, फायदा आता सुद्धा नाहीये. प्रेम पुन्हा एकदा आले. सिली मिड ऑफच्या दरम्यान नक्कीच बॉलला अडवलं गेलं आणि 5 चेंडू फेकत असताना प्रेमने 12 धावसंख्या खर्च केल्यात.
पहा मुख्य त्या ठिकाणी गोलंदाज होता टीमचा, तो म्हणजेच पहिल्या षटकासाठी तुम्हाला पाहायला मिळाला संदेशने धावसंख्या 6 खर्च केल्या, त्याचं त्यांनी काम पूर्णपणे चोख बजावलं गेलं. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये ना प्रेम आता थोडासा खर्चिक ठरतोय, कारण 5 चेंडू फेकत असताना त्यांनी 12 धावसंख्या आपल्या टीम मोठी देसाईसाठी टीम सुरईच्या अगेन्स्ट खेळत असताना खर्च केल्यात. अंतिम बॉल, शेवटचा बॉल, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि ही चपळाई त्या ठिकाणी करायची होती. फलंदाज रुपेश त्या ठिकाणी टीमचा कॅप्टन सोबत खेळत असताना अगदी लेजंड वर्सेस लेजंड असा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळाला आणि कॅप्टनच्या विरोधात कॅप्टनचा प्रहार, येईल हा 4. या गोष्टीची नक्कीच तुम्ही दखल घ्यायची आहे, कारण ज्या अर्थाने आमच्याकडे सूचना पोहोचली गेली, सुंदर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. तिथे नरेश आहेत. सध्या जर विचार केला गेला ना तर नक्कीच पाण्याची मागणी केली आहे सागर दादा, मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करा. त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेला तर सध्या अनेक साऱ्या सोशल वेबसाईट आहेत ना, या सोशल वेबसाईटने अनेक साऱ्या त्या ठिकाणी कलाकारांचे ना हे नाव चर्चेत राहिले. आता सध्याच्या हंगामात हे नक्कीच तुम्ही गाणं पाहू शकता. त्याच्यानंतर आले मी त्या रात्रीला तवा मला भेटलीच नाही, हे गाणं सुद्धा पहा. फक्त 15 सेकंदाची क्लिप अगदी इंस्टाग्रामवरती व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर त्या गाण्याला एवढी लोकप्रियता मिळाली गेली ना, तर अनेक साऱ्या मोठ्या व्यक्तीने, अनेक साऱ्या मोठ्या गायकाने ना त्या नक्कीच गायकाची भेट सुद्धा घेतली गेली. म्हणजेच सोशल मीडिया किती कार्यरत आहे पहा. सोशल मीडिया जेवढी तुम्हाला चांगलं वाटतं ना तेवढी तुम्हाला त्या ठिकाणी बदनाम सुद्धा करू शकते, कारण एखादी आपली चुकी ज्या प्रकारे आपल्याकडनं होते, सोशल मीडियावरती सध्या गोष्टी एवढ्या लवकर त्या ठिकाणी व्हायरल होतात ना, तर ज्या अनुषंगाने बुलेट ट्रेन सुद्धा धावत नाही. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे संगीत तुम्हाला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 22, 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. शेवटच्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर चांगला फटका आला, त्याच्यानंतर 22 धावसंख्या आणि तिसऱ्या षटकासाठी समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड जी ऑप्शन चेंडू इन्व्हाइट केलं गेलं होतं, थांबून खेळण्याचा प्रयत्न विनोद यांचा, परंतु बॉल पडल्यानंतर हाईट फॅक्टर उचली जास्त घेतली गेली नाही. त्या ठिकाणी समर्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि हा बॉल डॉट फेकत असताना 22 धावसंख्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 54चं लक्ष ठेवलं गेलं होतं समोरची टीम वेहली समोर, परंतु या मॅचमध्ये आता किती धावसंख्या इथनं ठेवतीये टीम जयदुर्ग सुरई, ते येणारे नक्कीच तुम्हाला 11 बॉल सांगून जातील. या फटका उचलायचा होता विनोद ते स्ट्रायकरवरती. 1 धावसंख्या तर झाले. त्या ठिकाणी रुपेशने कॉल दिला गेला की 2 धावसंख्या होऊ शकतील, परंतु हा होतील 2 धावसंख्या. 2 धावसंख्या कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या 24-24. दुसऱ्या बॉलवरती नक्कीच दुहेरी धावसंख्या आली. अजूनही 10 बॉलचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक असेल, जिथे बॅटिंग करते टीम जय दुर्गा सुरे क्रिकेट संघ. सुरे क्रिकेट संघाला ना हरवणं तेवढंच सोपं नाहीये टीम मोठी देसाईसाठी, परंतु त्यांना ना आता एखाद्या विकेटची गरज आहे मॅचमध्ये, कारण 24 धावसंख्येची ही पार्टनरशिप आता पुढे सरकती आहे. यावेळेला लोबो फुटॉस अटेम्प्ट केला, ऑन साइडला फिल्डर डाऊन दी बॉल, चुकी होणार नाही. आणि ज्या गोष्टीची नक्कीच उपमा करत होतो की एखादा फलंदाज इथं बाद करावा लागेल टीम मोठी देसाई क्रिकेट संघाला, ते जाणलं गेलं. त्या ठिकाणी समर्थाचा चांगला बॉल, लोबो फुल टॉस, अगदी नक्कीच हा बॉल होता. तुम्ही ऍक्शन रिप्ले नक्कीच पाहू शकता तुमच्या मेगा स्क्रीनवरती. आकाश त्या ठिकाणी होते मोठी देसाई टीमच्या माध्यमातून, जी डीप काऊ कॉर्नरला नक्कीच तैनात होते फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. त्यांच्या हातामध्ये नक्कीच ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती नेहमी तुम्हाला सुजित पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 24 आहे आणि 3ऱ्या क्रमांकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी सुजित. षटक क्रमांक 3 चालू आहे. 3ऱ्या बॉलवर 3ऱ्या षटकामधल्या नक्कीच पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला. त्याच्यानंतर विचार केला गेला तर दुहेरी धावसंख्या आणि त्याच्यानंतर लगेचच एक चांगला बॉल पिच केला गेला समर्थच्या माध्यमातून. त्यावरती फलंदाज नक्कीच बाद आपल्याला विनोद पाहायला मिळाले. तर त्या ठिकाणी नक्कीच एक विकेट आलाय. 24 धावसंख्येवरती पहिली भागीदारी त्या ठिकाणी ड्रॉप झाली, जिथे बॅटिंग करते टीम जय दुर्गा सुरे क्रिकेट संघ. पहा वाऱ्याचा वेग थांबलाय. झेंडे जे हवेच्या वाऱ्याने नक्कीच वाहत होते ते थांबल्यात, परंतु त्या ठिकाणी रुपेशची बॅटिंग थांबत नाहीये.
काय कॅप्टनशिप सांभाळतोय त्या ठिकाणी रुपेश, कारण त्यालाही माहिती आहे की लढेंगे तो बचेंगे तो और लढेंगे, सिर सलामत तो पगडी पाचास. त्यालाही माहिती आहे की मी मैदानाच्या आतमध्ये थांबलो ना तर मोठे फटके जरूर नाही येणार, परंतु छोट्या छोट्या फटक्याने ना आपण आपला धावपलक पुढे ठेवण्याचं काम करू. आणि कॅप्टनला तेच करायचं असतं की फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थांबायचं असतं. समोरच्या नक्कीच फलंदाजाला आपल्या पार्टनरला त्याला चीअरअप करायचं असतं आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये रुपेश. या वेळेला ऑफस्टॉपवरती बॉल होता, खोदून काढत असताना एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये नक्कीच हा बॉल 2-2 फिल्डर चेंडूच्या पाठीमागे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडवरती ॲक्युरेटली फेकी गेली आणि टीमची धावसंख्या 27. तर समीर शेठ भोईर नक्कीच जे डोंबिवलीचे आहेत साहेबांना विनंती करतोय, SB ग्रुपचे नक्कीच ते मेंबर्स आहेत, तर विनंती करेन त्यांना की व्यासपीठावरती येऊन तुम्ही आसनच व्हायचं तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलवरती 2 आल्या, टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3. फटका उचलला गेलाय डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर चेस करणं थोडंसं त्या ठिकाणी सोपं होतं. त्या ठिकाणी बार जर्सी नंबर 3 अजय आपल्याला पाहायला मिळाले आणि ज्या अजयने खऱ्या अर्थाने दिवस गाजवलाय कालचा, त्या अजयच्या हातामध्ये नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि ज्या अनुषंगाने या 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आणि टीमची धावसंख्या 28. नावाने टीम मोठी देसाई खेळते. आम्ही समीर शेठ म्हटलं गेलं तर तुफान बैल, त्यांच्या समोर नक्कीच नवल भोईर सुद्धा आहेत. सातत्याने सोशल मीडियाचा आपण विचार करत होतो, इंस्टावरती नक्कीच त्यांचंही खूप गाजलेलं नाव आहे. त्यांच्या समोर नक्कीच आपल्याला SB ग्रुपचे सर्व समीरजी भोईर साहेब नक्कीच पाहायला मिळतात. अगदी त्यांच्याच नावाने तुफान बैल वाऱ्याच्या वेगाने नक्कीच ज्या प्रकारे त्या बैलाचं नाव आहे त्याच प्रकारे वाऱ्याच्या वेगाने नक्कीच पळत असतो. त्यांचेच नक्कीच बैल मालक आमचे समीर दादा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 28 ऑन बोर्ड, 28 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ज्या अर्थाने या टीमचा अजून एक जिओली ऑलराउंडर म्हणजे मयूर देवकर नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये. या बिल्ला ऑन द टोच खेळतात. स्वीपर कपच्या दरम्यान फिल्डर थोडीशी दूर वरती आहेत, परंतु चेस करणं सोपं असेल. अडवलं जातोय बॉलला बॅकवर्ड पॉईंट वरून. नक्कीच हा बॉल खूपच वेगाने तुम्हाला स्वीपर कव्हरला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावसंख्या कंप्लीट. 30 धावसंख्या बनल्या गेल्या. 4 षटकांची ही मॅच होती. 4 षटकांमध्ये 30 ते 35 धावसंख्येचं टार्गेट हे सेफ होतं टीम सुरईसाठी, कारण त्यांच्या कॅप्टनने सांगितलं होतं की 35 ते 40 धावसंख्येपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करू, परंतु टीम 30 पर्यंत पोहोचली गेली. आता या येणाऱ्या 5 बॉलवरती नक्कीच पाहावं लागेल की टार्गेट या ठिकाणी कितीच रचलं जाईल टीम सुरई समोर. एवढा फटका उचलला गेला परफेक्टली बॅट ऑफ द मिडल आणि बॉल टू टीमच्या समोर बाहेर पडतो. तुम्हाला पाहायला मिळाला आणि पंजाब जायचं फटका खूप सुरेखरित्या होता. लॉफ्टेड नक्कीच हा फटका होता. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर पंच होते आणि गोलंदाज होते ना, त्याच्या डोक्यावरनं नक्कीच हा चेंडू फ्लाय होताना पाहायला मिळाला. आणि या दुसऱ्या बॉलवरती अगेन्स्ट मयूर देवकरच्या षटकार आलाय. टीमची धावसंख्या अब तक 36 धावसंख्या आहे. येणारे अजूनही 4 बॉल असतील. बहुत तयार मयूर. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला बॉल धाडला गेलाय. 3 टप्प्यावरती चेंडूला उचलला गेलाय. 2ची मागणी त्या ठिकाणी कंप्लीट होईल का आणि रुपेशची विकेट जाईल. माहिती आहे की सुजित पाटील आहेत. मोठ्या फटक्यासाठी सुजितला जाणलं जातं. 9 चेंडू फेस करत असताना टीमचा कॅप्टन किल्ल्यावरून कोसळला गेला. रुपेश बाद होतात. 12 धावसंख्येचं त्यांनी महत्वाचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 36. अजूनही बॉल शिल्लक असतील 3. सगळं 37 आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर केतन.
या वेळेला ऑफ स्टंपवरती बॉल पहा, ऑफ स्टंपवरती बॉल होता, थोडंसं राईज केलं गेलं, थोडंसं उचली दिली गेली. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीनवरती अगदी हलवाळ पद्धतीने आले आणि बॉल जोराने पिच केला गेला. जी वाईटची सेकंड लाईन आहे अगदी त्याच्या जवळून हा बॉल नक्कीच ट्रॅव्हल झाला. कदाचित शफल झाले असते ना फलंदाज तर त्या ठिकाणी फटका चांगला आला असता, परंतु येणारे 2 बॉलवरती नक्कीच कितीचा आकडा जोडला जाईल. या वेळेला फटका चांगला, परंतु मिस टायमिंग बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नक्कीच फिल्डर आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये नक्कीच समर्थाने कॅच पकडली गेली. ज्या समर्थाने षटक क्रमांक त्या ठिकाणी तिसरं हाताळलं होतं, खर्च केला होता धावसंख्या 6. तेच या षटकामध्ये षटकार आला, त्याच्यानंतर धावसंख्या त्यांना रोखायच्या होत्या, त्या धावसंख्या रोखल्या गेल्या आणि सुरेख टीमला हा दुसरा झटका त्या ठिकाणी बसत असताना तो म्हणजेच फलंदाज सुजित पाटीलच्या रूपाने सुजित बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये केतन आहेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. निशांत पाटील नक्कीच मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. टीमची धावसंख्या 27 आणि येणारा शेवटचा बॉल या 17 मधला नक्कीच शिल्लक राहिलाय. खूप चांगल्या प्रकारे नक्कीच प्रेम या स्पर्धेमध्ये मिळालं गेलं. अगदी भगवमय वातावरण, त्याच पद्धतीची अगदी मानाची सन्मानाची आणि अग्रमानाची स्पर्धा सुमितदादा भोईर यांच्या संकल्पनेतून नक्कीच साकारलेला हा भगवा चषक 4 दिवसाची देखणी स्पर्धा. आजचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच सागरजी पाटील यांना मला नक्कीच इथे इन्व्हाइट केलं गेलं, मला बोलण्याची त्या ठिकाणी संधी दिली, त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि जाता जाता नक्कीच एक स्वीट साऊंड बॅटमध्ये देऊन गेला. या बॉलवरती केतनच्या नक्कीच बॅटमध्ये हा षटकार पाहायला मिळाला आणि तब्बल जर आपण विचार केला गेला तर या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 43 आणि 44 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावं लागेल. म्हणजेच 11.00 ची सरासरी इथं ठेवत असताना टीम सुरी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने ना ही स्पर्धा 4 दिवस रंगेल, परंतु या दुसऱ्या दिवसामध्ये नक्कीच समालोचन करण्याचा थोडासा भाग मलाही दिला. गत वर्षीमध्ये सुद्धा सागर पाटील यांनी नक्कीच मला इथे इन्व्हाइट केलं गेलं होतं. या वर्षी सुद्धा दुसऱ्या दिवसामध्ये माझ्या समालोचकाचा मान नक्कीच त्यांनी मला दिला गेला. खरं तर मी त्यांचा आभार मानतो आणि त्या अर्थाने आभार मानेन. त्या ठिकाणी विचार केला गेला तर आमचे समवेत नक्कीच आज मयूर होते, मयूर मोरे नक्कीच यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ त्या ठिकाणी मला समालोचनाची दिली. त्यांच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगल्या प्रकारे समालोचन तुम्ही आजच्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये ऐकाल. त्यानंतर विचार केला गेला तर आपले जतीनजी भुयाड आणि नक्कीच सुदीप सर नक्कीच यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका आणि व्यासपीठावरती नक्कीच दानशूर व्यक्ती व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या ठिकाणी जर आपण पाहिले गेले तर सुमित दादा त्यांच्या या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला बोलण्याची संधी दिली. मेगा स्क्रीनवरती नक्कीच त्यांचा चेहरा नक्कीच तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचे नक्कीच सर्व आहे. आभार मानेन DJ मंगेश यांचं, ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी घेतली गेली. आभार GTCचं सूरज जाधव असतील, आमच्या ऑपरेटिंग त्या ठिकाणी सूरज दादा असतील, त्याच्यानंतर आमचे भूपेश असतील आणि कॅमेरामॅन 2 जे अजून सज्ज आहेत, जे 4 कॅमेऱ्यांसह या स्पर्धेला नक्कीच पूर्ण सरकवत आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानेन. नक्कीच या शृंखलेमध्ये नक्कीच मला समालोचन करण्याची संधी दिली आणि या सर्व प्रतिनिधींनी या भगवा चषकामध्ये नक्कीच मला इथनं साथ दिली. स्कोररचे सुद्धा आभार मानेन, ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे गुणसंख्या लेखकाची भूमिका स्वीकारली गेली, बजावली गेली आणि त्या ठिकाणी SP ग्रुपचे नक्कीच सर्व सदस्य यांनी खूप भरघोस नक्कीच या ठिकाणी प्रेम दिला आणि या माझ्यासारख्या नवोदित नक्कीच केला समालोचकाला इथं नक्कीच बोलण्याची संधी दिली. तर माझा टर्न नक्कीच इथनं संपन्न होतो. अशाच एका नवीन स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्ही माझा आवाज ऐकाल, तत्वर तुम्ही नक्कीच मयूरचा आवाज ऐकाल. मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू भाग्येश. या ठिकाणी राजेशजी म्हात्रे साहेब यांचा सत्कार केला जाईल. शरद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, शरद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते राजेश म्हात्रे यांचा सत्कार होईल. तदनंतर आकाश देवकर यांचा देखील सत्कार होईल. निखिल भंडारी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद भाग्येश. आजच्या संपूर्ण दिवसात तुमच्या माध्यमातून खूप महत्त्वपूर्ण असं समालोचन आपण ऐकलं. राजेश म्हात्रे साहेब यांचा सत्कार होईल शरद भोईर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर आकाश देवकर यांचा देखील सत्कार निखिल भंडारी यांच्या शुभ हस्ते होईल. समीर भोईर साहेबांचा देखील सत्कार होईल. सतीश भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते समीर भोईर यांचा आपण सत्कार करायचा आहे. तर धन्यवाद उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचे. मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या गौरवाच्या परंपरेच्या साठी 500 कॅश प्राइज दिलं जाईल. सतीश भोईर यांच्या शुभ हस्ते समीर भोईर साहेबांचा मात्र सत्कार होईल आणि घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेच्या या सेमीफायनलच्या लढतीतल्या दुसऱ्या इनिंगसाठी मैदानात पहिलं षटक गोलंदाज
सज्ज होतोय केतन. 500चं कॅश प्राइज देखील जमा झालंय. बघूया गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका. तीन षटकार आणि 3 षटकारांसाठी 3000चा कॅश प्राइज आणि 3 चौकारांसाठी 2000चा कॅश प्राइज राजेश म्हात्रे साहेबांकडे. यावेळेस मात्र चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आणि येणारा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भागेश म्हात्रे सरांचे देखील आभार असतील. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. गेल्या वर्षी देखील एक दिवस ते या स्पर्धेमध्ये जॉईन होते आणि ती त्यांची सुरुवात होती आणि त्यानंतर मात्र खूप आपण पाहिलं तर लोकप्रियतेच्या शिखरावरती ते आपल्याला पाहायला मिळतील. कल्याण, डोंबिवली, भिवंडी विभागामध्ये अनेक स्पर्धा त्यांच्या आवाजामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा केतन. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, बॅटचा चांगला संपर्क जरी झाला नाही तरी एक धाव आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण, जस्ट सिंगल. स्कोर मोज ऑन 7 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. निखिल लोखंडे यांच्या हस्ते सुधीर पाटील जे उद्योजक आहेत त्यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. जस्ट सिंगल 3 चेंडूंच्या माध्यमातून. आणि आता मात्र कशा प्रकारचा खेळ होतोय पाहणं गरजेचं असेल. एकूण टार्गेट आपण पाहिलं तर 44 धावांचं. जिंकणारा संघ मेगा फायनलमध्ये जितो आणि पराभूत होणारा संघ मात्र संघर्ष करेल. एक ट्रॉफी जरी आपल्या नावावरती करेल, पण भगव्या चषकाची फायनल जिंकणं आणि सेमीफायनलला पराभूत होणं यामध्ये खूप फरक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. वेगवान तेस्तरा चेंडू, यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे. गोलंदाज बाद. रोहिदास लोखंडे यांच्याकडनं ते प्राईज होतं षटकारा करता. आपण पाहिलं भागेश सर, आपण एक कोर्टाने देखील बैलगाड्या शर्यतीला मंजुरी आता मात्र दिलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारची क्रेज आपल्याला बैलगाड्या शर्यतीसाठी पाहायला मिळते आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाज यार आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेले आहेत. 7 धावा धावफल करते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क करते. गोलंदाज तयार. यावेळेस स्वतः गतीमध्ये परिवर्तन, मिस्टामिक स्ट्रोक आणि अजून एक धक्का देण्याचा प्लीज एकत्र आपण पाहिलं तर हिवाळ्याचे दिवस आहेत आणि सूर्य थोडा लवकर अस्ताला जात असतो. पक्षी देखील घराकडे आपलं मार्गक्रमण करतायत. या षटकातला आता मात्र हा अंतिम चेंडू काय घेऊन येईल. गोलंदाजाला आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिकची मात्र संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. विकेट हॅट्रिक आपण पाहिली तर करावी लागेल. जर होईल तर मात्र खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय चंद्रकांत पाटील सापाड यांच्याकडनं मात्र विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाला देण्यात येईल. बघूया गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिकची पूर्तता होईल का? बघूया गोलंदाज तयार. केतन, वेगवान चेंडू, चांगला फटका आणि यावेळेस मात्र एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि दुसरी धाव देखील आता कंप्लीट होईल. या 2 धावांच्या नंतर धावफलकावरती धावा लागतात त्या तब्बल 9 धावा पहिल्या षटकाच्या अंती. 9 धावा 18 चेंडू आणि अजूनही मात्र 35 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 35 युनिटेड इन जस्ट 18 डिलिव्हरीज. एक जबरदस्त मॅच. आपल्या मैदानाच्या दिशेने षटक. दुसरं गोलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळेल. अतुल गोलंदाजी मार्कवर कोहली यांकडनं. अतुलच्या षटकामध्ये किती धावा येतील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार. अतुल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रेम ऑन स्ट्राईक. प्रेमवरती आता मात्र जबाबदारीचं ओझं त्याच्या खांद्यावरती असेल. अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रेमला मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती कोहली यांकडनं. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय प्रेम. जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. संघाच्या संघनायकाला मी ही विनंती करतो. वेगवान चेंडू यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिलाच चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसेल. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची आता मात्र यशस्वी अशी समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरवलेली आहे. 2 गडी बाद फक्त आणि फक्त 9 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल कोहली यांकडनं. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम आणि आकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. खोदून काढलेला चेंडू. 1 धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अजूनही डिसिजन पेंडिंग असेल. पंच सागर पाटील हा निर्णय घेतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. आणि पंचांचा निर्णय. खेळाडू होतोय बाद. प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. मागे सर हा निश्चित प्रश्न असेल, यक्ष प्रश्न, की दुसऱ्या धावेची गरज मैदानामध्ये होती का? मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये प्रेम सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येतोय अजय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली इम्प्रेसिव्ह इनिंग्स ज्यांनी साकारली तो अजय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहिलं तर षटकातले अजून काही चेंडू शिल्लक. गोलंदाज कोहली यांकडनं. गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवरती कोहली यांकडनं पुनश्च एकदा अतुल. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र अपील केलंय पंचांकडे. पंच एक्झॅक्टली पाहतील चेंडूची पिचिंग कुठे झाली आणि लेग बाईसच्या दृष्टीने येणारी 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती तब्बल 11 या आकड्यावरती. आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि आता मात्र या 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटकातले काही चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. कोहली यांकडनं वेगवान ते तर्रार माऱ्याकरता प्रसिद्ध असलेला अतुल. यावेळेस मात्र वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र त्यांना बीट करणारा हा चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा येणारा पंचांचा निर्णय अजूनही बॅलन्स असेल आणि येतोय निर्णय. हा येतोय चौकार. आयोजित भगवा चषक आला. विशाल भोईर क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक आला. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अशा फटक्यांची नितांत गरज देसाई संघाला. देसाई संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला होता. तोच फॉर्म आता त्यांना मात्र कायम ठेवायचा आहे. गोलंदाज तयार.
षटकातला पुढच्या चेंडूला कसं प्रत्युत्तर असेल अतुलच्या माध्यमातून कोहली एनकडे सज्ज होतोय वेगवान तेस्तरार मारा करण्याकरता. 2 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक. 29 धावांची मात्र अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज असेल अतुल. वेगवान चेंडू खोदून काढला. यावेळेस मात्र 1 धाव वेगाने कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला मात्र आता यश मिळताना दिसेल आणि येतील या 2 धावा. धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग भेटून द विकेट पाहायला मिळते. मोठी दिसायचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बाद झाला प्रेम, बाद झाला मनोज आणि मयूर. बाद झाल्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्डअप करायची आकाश आणि अजयला. अजय संघाला मात्र विजय मिळवून देईल का हे पाहणं गरजेचं असेल. ज्या अजयनं कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येईल. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसऱ्या संधीचं मात्र होतंय सोनं आणि 2 धावानंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 19 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि तब्बल आता मात्र 25 धावांची गरज. 12 balls 25 needed for win this match. तिसरं षटक. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र गोलंदाज अजय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार अजय आणि आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश गोलंदाजी मार्कवर. प्लीज जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. गोलंदाज तयार. एक अत्यंत उत्कंठावर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती अजय. आकाश गोलंदाजी मार्कवर आणि यावेळेस मात्र वेगवान तेस्तरार चेंडू पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. कुठलाही खेळाडू आपण पाहिलं तर स्टंप्स कडे नव्हता त्यामुळे फेकी येऊ शकली नाही. जस्ट सिंगल लेग बाईसच्या स्वरूपात आणि धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20 आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आकाश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र लोअर फुल टच चेंडू होता. फायदा घेता येत नाहीये मात्र पंच दंडित करता येईल. इट इज वाईड आणि एक्स्ट्रा धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही आपण पाहिलं तर 23 धावांची गरज. अजूनही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सामना बॅलन्स. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. 1 धाव वेगाने कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव केली गेली आहे. येणाऱ्या या 2 धावा संघाच्या विजयामध्ये महत्वपूर्ण भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 23. आता मात्र 21. अजूनही 21 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. वाड मॅच. प्रत्येक चेंडू मागे सामन्याचं समीकरण बदलतंय. कुठल्या संघाच्या बाजूने सामना अंतिम पद्धतीने झुकेल पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू चांगला फटका त्याच दिशेने येतोय. 1 धाव कंप्लीट. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. 19 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. सामना गणिक चेंडू गणिक जितू. समीकरण मात्र बदलत आहे. समीकरण कुठल्या संघाच्या बाजूने शेवटपर्यंत राहील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान तेस्तरार चेंडू आणि यावेळेस मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट. निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती. एक निर्धाव चेंडू गोलंदाजासाठी फार महत्वाचा असेल.
या षटकाचा विचार केला अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडू 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू बाकी सर अत्यंत महत्वाचे. मोठा फटका जर येईल तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळेल. यावेळेस मध्ये वेगवान चेंडू चांगला फटका तो क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. जितेश मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे जर्सी नंबर 17 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज कौतुक करावं लागेल आकाश. ज्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आला होता मागच्या काही चेंडूंवरती त्याची फेकी चुकीच्या दिशेला गेली, मात्र या चेंडूवरती त्यांनी ती चूक सुधारली आणि एक खूप चांगला फलंदाज मैदानात बाहेर गेला अजय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क होती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुद्धा वेगवान चेंडू चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. नकार दिलाय. जस्ट सिंगल. आणि आता मात्र धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 27 आणि आता मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा आणि 6 चेंडू. 6 balls 17 needed for win this match. प्लीज जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. कोवळीवली एंड कडनं हे षटक हाताळलं जाईल. 17 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 17 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ सामना जिंकेल, कुठला संघ मेगा फायनलच्या लढतीमध्ये जाईल हे सांगणारे 6 चेंडू. सामन्याचं भविष्य घेऊन गोलंदाज सुजित गोलंदाजी मार्कवर. सुजित वरती आता मात्र हा विश्वास टाकलाय. सुजित त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही मात्र कर्णधाराची खात्री आहे. ती खात्री त्याची मात्र खऱ्या अर्थानं आता मात्र पणाला लागली आहे. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. प्लीज जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल दोन्ही संघांना. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल जास्त वेळ आपण घेऊ नका. मोठी देसाई संघ काय जबरदस्त खेळी कालच्या दिवसामध्ये आणि त्याचं प्रत्युत्तर या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. 6 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल कोहली यांकडनं. गोलंदाज सुजित. बघूया गोलंदाज तयार. दोन्ही संघ तुल्यबळ एकमेकांना फाईट करतील. पहिलाच बॉल. बॅलन्स. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी, त्यामुळे या धावा तुम्हाला कराव्याच लागतील. गोलंदाज तयार. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आणि काय बिघडेल. कुठला संघ मेगा फायनलला पाहायला मिळेल आणि कुठला संघ मात्र पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. थोडीशी चुकी घडली. अतिरिक्त उजव्या स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू हाताळला आणि तदनंतर समीकरण बदललंय. गोलंदाज तयार. सुजित गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्वतः गतीमध्ये परिवर्तन. हवे तोडण्याचा प्रयत्न. आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या धाव फलकावरती 30 धावा. अजूनही आपण पाहिलं तर 14 धावांची गरज जितो मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या आपण पाहिलं तर सुरई संघानं आजचा संपूर्ण दिवस गाजवला, त्यांना मात्र शेवटच्या सामन्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अपयशाचा सामना करावा लागतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सुजित. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र हवे तोडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. पुन्हा एकदा
अपयश येतंय. येणारी ही दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा तब्बल धावसंख्या धाव फलकावरती 12 धावांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. सुजित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय डिपेंड करू शकतात. जर आपण पाहिलं मोठी देसाई संघाकडनं खेळाडू आपण पाहिलं तर जितेश हा जर वेल फिनिशर असेल तर बेस्ट डिपेंडर आपल्याला समोरच्या संघातनं पाहायला मिळेल. गोलंदाज सुजित. वॉट अ मॅच. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. चुकीला मात्र माफी मिळत नाहीये. जीवदानाचा फायदा स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आकाश घेईल का. मोठी देसाई संघाला विजय मिळवून देईल का पाहूया. वेगवान चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि एका फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. चौतीस धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 10 रन्स नीडेड फॉर विन दिस मॅच इन जस्ट 3 चेंडूंमध्ये. बघूया गोलंदाज तयार. जर मयूर जर सुजित पाटीलचा विचार केला गेला ना तर दापोडे अगेन्स्ट 73 धावसंख्या दापोडे टीमला बनवायच्या होत्या. त्या ठिकाणी ना सुजित पाटील होते आणि त्या ठिकाणी प्रितेश पाटील होते. शेवटच्या षटकामध्ये 10 धावसंख्या 73 धावसंख्या बनत असताना ना या सुजित पाटीलने त्या धावसंख्या डिफेन्स केला होता टीम दापोड्याच्या विरुद्ध. तर या धावसंख्या आता पाहूया नक्कीच डिफेन्स होतात की नाही. तोच इतिहास या मैदानावरती रचला जाईल का की नवीन इतिहास मोठी देसाई संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून होईल. सांगतील हे फक्त आणि फक्त शेवटचे 3 चेंडू. 10 धावांची गरज. एक मोठी मॅच. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली गोलंदाजी. येणारे फक्त आणि फक्त 2 चेंडू. तब्बल 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. त्यामुळे भागेश सर 10 धावा तुम्हाला उभा राहाव्या ही मॅच जिंकण्यासाठी. नाही आता सुजित पाटील सांगतो की ते 6 चेंडू होते. 10 धावसंख्या तेव्हा डिफेन्स केल्या होत्या तर इतर 2 चेंडू आहेत. इथे पण 10 धावसंख्या डिफेन्स करायचे आहेत. क्रिकेटचा खेळ काही घडू शकतंय. सुजित गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला जर्सी नंबर 17 आपल्याला पाहायला मिळेल जितेश. जितेशच्या नावामध्ये जीत आहे मात्र संघाला विजय मिळेल का ही महत्वाची गोष्ट. गोलंदाज तयार. सुरेख चेंडू यावेळेस मात्र नाही प्रेक्षक वर्ग बऱ्याच लांबचा प्रवास करून मैदानाच्या चहूबाजूला का फिरत असतात, मॅचचा आनंद का घेत असतात, तर त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी कोणाला मिळाली ना हे गरजेचं नसतं, परंतु मॅच कशी झाली ना हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं असतं. गरज असेल प्लीज सर्व मॅचेस अगदी डोळ्यासमोर कोणी बघितलेले असतात माहितीये ते म्हणजे 12th मॅनने. पियुष आपल्या सोबत आहेत जे नक्कीच टीम सुरईचे 12th मॅन आहेत. त्यांना कॉन्फिडन्स आहेत कारण त्यांनी खूप वेळा ना या सुजित पाटीलची गोलंदाजी बघितली गेली आहे आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की सुजित या 4 धावांचा डिफेन्स करेल. चला मॅच चालू करा प्लीज, विनंती असेल. एकमेव चेंडू जिंकण्यासाठी तब्बल 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार.
पूर्ण आपण पाहिलं भाग्येश, आता मात्र पिन ड्रॉप सायलेन्स. कुठला संघ सामना जिंकेल? गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय